या व्हरायटीचं नाव काय, त्यानंतर याची सोईंग कधी केली आणि ह्याला कोणता रिकमेंडेड फर्टिलायझर डोस वापरला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ह्याचं आता आपल्याला ह्याचं काय करायचं, ह्याला ह्याचं इमॅस्क्युलेशन करायचं. काय करायचं, इमॅस्क्युलेशन. आता इमॅस्क्युलेशन करायचं म्हणल्यावर असं आपण मॅन्युअली काय करणार, फोर्सेप घेणार. हा जो अँथर आहे, अँथर विथ द हेल्प ऑफ फोर्सेप नसा काढणार आहे बघा. हे जे आले ना छोटे छोटे, पण हे शक्य नाही इंडिव्हिज्युअल. मग आपण काय करणार, हॉट वॉटर ट्रीटमेंट. मग आपण वॉटर बाथ घेणार. त्याच्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअसला वॉटर काय होणार, गरम होणार. त्याच्यानंतर मग आपण हे जे सिंक आहे कणिस, ठीक आहे, त्यामध्ये डिप करणार 10 मिनिट. 10 मिनिट जर डिप केलं तर हे जेवढे अंतर आहेत तेवढे अंतर काय होणार, किल होणार. रिमूव्ह नाही होणार, इथंच राहणार पण किल होणार. ठीक आहे. किल झाल्यानंतर मग ह्याचं पॉलिनेशन होईल का, ठीक आहे. मग ह्याला बॅगिंग केली आपण. मग ही दुसरी व्हरायटी आहे. मग हिला आपण हे काय केलं, ह्याचं हॉट वॉटर ट्रीटमेंट, ह्याचं इमॅस्क्युलेशन केलं. ठीक आहे. हिला बॅगिंग केलं. मग नंतर ही दुसरं आहे की आपण व्हरायटी धरली, हिची मॉर्फोलॉजी वेगळी आहे. मग हिचं पण आपण सेम काय करणार, आता हिचं आपल्याला काय करायचं आहे, पॉलिनेशन करायचं. आपण त्याचे अंतर किल केले, हिचे काय करायचे, अंतर ट्रान्सफर करायचे. मग आपण काय करणार, हिला बॅगिंग केलेली असणार. स्टार्टिंग लावलं तर ज्यावेळेस हिला सिंक येईल त्यावेळेस बॅग कव्हर करणार. कव्हर केल्याच्या नंतर आपण काय करणार, जो बटर पेपर असतो तो असा इथं आपण पिननं तयार केला असतो. ज्यावेळेस याची अँथेसिस होते, अंतर बाहेर आल्याच्या नंतर काय होतात, पोलन ग्रेन्स बाहेर येतात. त्यावेळेस ह्याला आपण अशी पिनिंग करणार. ठीक आहे. असं केल्यानंतर असं डस्ट केलं की काय होणार, ह्याचे जे अंतर आहेत त्याची मधली जी बॅग आहे त्या बॅगला काय होणार, चिटकणार. ठीक आहे. मग त्यानंतर आपण काय करणार की ह्याचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगच्या वेळेस ही बॅग काढणार. आणि हा जो डिझायर्ड प्लांट आहे आपल्या हातात, हिची वरची बॅग काढणार मॉर्निंग टायमिंगमध्ये आणि हिची बॅगिंग काढणार आणि ही बॅग ह्याच्यावर कवरिंग करणार. कवरिंग केल्याच्यानंतर तिला मग नंतर आपण असं काय करणार, टॅपिंग करणार. ठीक आहे. टॅपिंग जर केलं तर जे काय मध्ये बॅगला चिटकलेल्या पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स ह्याच्यावर पडणार. मग ते नॅचरली काय होणार, त्याच्यामध्ये पॉलिनेशन. नाही, आपण ह्याचे जे अंतर आहेत, अंतर कट केलेत, सॉरी आपण किल केलेत. अंतर काय केलेत, पण यात स्टिग्मा स्टाईल ओरी तर असणार. हा आहे ना, फक्त ह्याच्यातले आपण अंतर किल केलेत. काय केलेत, अंतर किल केलेत. आलं लक्षात. आणि ऑलरेडी ह्याच्यामध्ये काय स्टिग्मा आहे. ज्यावेळेस पोलन ग्रेन स्टिग्मा वापरेल, स्टिग्मा थ्रू मग पोलन ट्यूब थ्रू ओरीमध्ये जाईल आणि फर्टिलायझेशन होते, त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होईल आणि नंतर एम्ब्रिओपासून ग्रेन तयार होईल. ठीक आहे. आणि मग ज्यावेळेस बॅगिंग केल्याच्या नंतर काय होणार, याला आपण बॅगिंग करणार म्हणजे अवॉइड करणार क्रॉस पॉलिनेशन किंवा दुसरे जर एखादे नॅचरली किंवा मग वाईन थ्रू किंवा इन्सेक्ट थ्रू जर एखादा अचानक येऊन बसला त्याच्या पायाला चिटकून पण कधी कधी पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण याला डबल बॅगिंग करतो. ठीक आहे. आणि आपण हे कधी पण करतो जो पण ह्याचं सीड कम्प्लीट होत नाही. ठीक आहे. आणि हे जो सीड आहे हे काय, त्याला आपण सीड म्हणतो. कशामुळे म्हणतो, कारण ह्याच्यापासून जो एम्ब्रिओ होतो तो कसा असतो, फर्टाईल असतो. कारण हे दुसऱ्या वर्ष लावला तर ह्याच्यावर प्लांट जर्मिनेट होते. ठीक आहे. मग याला कव्हरिंग केल्याच्या नंतर हे झालं, मग तुमचं काय झालं, क्रॉसिंग झाली. या दोघांची क्रॉसिंग केली आपण. आता आपण ह्याचं पहिले इमॅस्क्युलेशन केलं, अँथर काढे म्हणजे हा प्लांट कोणता झाला, फिमेल प्लांट. आपण ह्याचे अँथर काय केलं, पॉलिनेशन केलं. मग हा कोणता झाला, प्लांट मेल. ठीक आहे. या दोघांची क्रॉसिंग केली. ठीक आहे. आणि ह्याच्या पण जे सीड तयार झाले ग्रेन्स, आपण हे ग्रेन्स आपण जे मिळतील आपल्याला तो कोणते झाले, F1. ठीक आहे. मग आपण ही F1 पुढच्या फील्डमध्ये लावणार. या F1 मध्ये ह्या दोघांचे कॅरेक्टर असणार. म्हणजे आता काय बघा, ह्याचं कणिस छोटं आहे, मोठं आहे. ठीक आहे. पण कसं आहे, फ्री आहे, ह्याचं कॉम्पॅक्ट आहे. मग हे काय मीडियम होणार. ठीक आहे. याची साईज थोडी मोठी होईल पण अशी होईल, पण एकदम अशी बी नाही होणार, मीडियम. हा मधला जो गॅप आहे तो कमी होईल. मग तुम्हाला जर वाटलं बाबा आता मला कणिस तर मोठं करायचंय, काय करायचंय, मोठं करायचंय, पण असं कॉम्पॅक्ट राहिलं पाहिजे. मग तुम्ही काय करणार, ह्याची याच्यासमोर क्रॉसिंग करणार, बॅक क्रॉसिंग करणार. ह्या दोघांची क्रॉसिंग केली, जे सीड भेटलं ते F1. मग त्या F1 ची क्रॉसिंग डबल ह्याच्यासोबत करायची. जोपर्यंत
पुरे कॅरेक्टर येत नाही तो पण ह्याच्यासोबत पॅरेंट सोबत करायची जे आपल्याला डिझायर करते त्याला म्हणतात बॅक क्रॉसिंग. काय म्हणतात त्याला? बॅक क्रॉसिंग. बस या टाईपमध्ये असते. याला कणसं कशी येतात